तळोदा येथे बिरसा आर्मीच्या विराट लॉंग मार्च, न्यायासाठी हुंकार. आदिवासींच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी बिरसा आर्मीच्या वतीने लक्कडकोट फाटा तालुका तळोदा ते तहसीलदार कार्यालय तळोदा येथे 13 किलोमीटर लॉंग मार्च काढण्यात आला. निसर्गपूजन व झाडाला पाणी घालून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात मंजूर वनपट्टाधारक शेतकऱ्यांना 7/12 उतारे त्वरित मिळावे, प्रलंबित वनदावे निकाली काढावीत, 6 जुलै सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून 12,500 पदांची विशेष पदभरती करावी व बोगस प्रमाणधारकांवर गुन्हे दाखल करावे. पेसातंगत आदिवासीबहुल भागातील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करावी व राज्यात वर्षानुवर्ष इतर सर्व विभागातील आदिवासींचे रिक्त असलेला अनुशेष भरण्यात यावा. शासकीय आश्रमशाळेतील वाढते विद्यार्थी मृत्यू, मुलींसोबत होणारे गैरप्रकार, गुणवत्ता, रिक्तपदे, मूलभूत सुविधा याबाबत गांभीर्याने लक्ष घालून उपाययोजना करणे. भ्रष्टाचाराची लागलेली कीड टक्केवारी यामुळे ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाण्याच्या सुविधा, इतर प्रश्न कागदोपत्री दाखवले जातात किंवा निकृष्ट दर्जाचे होतात. कल्याणकारी कामे पारदर्शक होण्यासाठी आणि मूलभूत सुविधा खेड्यापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजेत. जिल्ह्यातील वनगावांना महसुली गावांच्या दर्जा देण्यात याव्यात. जिल्ह्यातील सर्व विभागातील रिक्तपदे तातडीने भरण्यात यावी. गेल्या 7 वर्षापासून जिल्ह्यात शेकडो गावे पोलीस पाटीलविना आहेत. ती पदे तात्काळ भरण्यात यावी. आश्रमशाळेतील ठेका पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे स्थानिक ठिकाणी भोजनाची व्यवस्था करावी. वाढती महागाई आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीचा विचार करता सर्व पिकांना हमीभाव जाहीर करावा. येणाऱ्या जनगणनेत धर्म रकाण्यात आदिवासी म्हणून उल्लेख करण्यात यावा. आदिवासींत इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये, असे मागण्याचे निवेदन तहसीलदार तळोदा यांना देण्यात आले. शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. मोर्चात मोठ्या संख्येने बिरसा आर्मी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा शांततेत पार पडला. मोर्चेकरांसाठी पाण्याची व्यवस्था व दक्षता म्हणून अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी म्हणाले, वर्षानुवर्ष आदिवासींचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. वारंवार निवेदने, मोर्च, आंदोलने करून देखील सरकार दखल घेत नसल्याने 13 किलोमीटर पायी लॉंग मार्च काढण्यात आला. आदिवासींच्या प्रश्नासंदर्भात सरकारने गांभीर्याने विचार करून प्रश्न सोडवण्यात यावेत, अन्यथा आंदोलन पुन्हा तीव्र करू. तहसीलदार दीपक दिवरे म्हणाले, आपले वरिष्ठ पातळीवरील विषय लगेच पाठविण्यात येईल. तालुका स्तरावर प्रश्न ताबडतोब सोडवू. यासाठी आजच सर्व विभागाची बैठक बोलवली आहे. सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. बातमी व जाहिरासाठी संपर्क 9423497275.